महाराष्ट्र मीडिया लाईव्ह। आरटीओ विभाग रायगड, अंकुर ट्रस्ट व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला पतंग उत्सव साजरा। रस्ता सुरक्षा अभियान वाहनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते। दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी अंकुर ट्रस्टच्या पुढाकाराने सुरू झालेल्या महिला अत्याचार विरोधी मंचमार्फत दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंतीपासून संक्रांतीपर्यंत स्त्री पुरुष समानतेसाठी जनजागरण अभियान राबवले जात आहे। याच अभियानाअंतर्गत यावर्षी निर्धार माझा हे विशेष अभियान राबवण्यात आले। या अभियानामध्ये महिलांची सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, रस्ता सुरक्षा, लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण तसेच वेठबिगारी व बालविवाह प्रतिबंध यांसारख्या विषयांवर व्यापक जनजागरण करण्यात आले। यावर्षी अंकुर ट्रस्ट मार्फत महिलांच्या सुरक्षिततेबाबत सेफ्टी ऑडिट देखील करण्यात आले। निर्धार माझा अभियानाची सांगता मंगळवार दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी पेण येथे करण्यात आली असून या कार्यक्रमाचे आयोजन आरटीओ विभाग रायगड, अंकुर ट्रस्ट व आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते। या निमित्ताने महात्मा गांधी वाचनालय पेण येथून नगरपालिका उद्यान मैदानापर्यंत तरुण मुली व महिलांची भव्य जनजागरण रॅली काढण्यात आली होती। रॅलीनंतर महिलांच्या पतंग उत्सवाने या अभियानाची सांगता करण्यात आली आहे। याचवेळी रस्ता सुरक्षा अभियान वाहनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला किशन जावळे, जिल्हाधिकारी रायगड, जयंत चव्हाण आरटीओ पनवेल, माधव सूर्यवंशी आरटीओ पेण, तेजस्विनी गलांडे प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास पेण व अंकुर ट्रस्टच्या डॉक्टर वैशाली पाटील पेण, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपविभागीय अधिकारी पेण प्रवीण पवार पेण, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर पेण, निरीक्षक संदीप बागुल हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाला पेण परिसरातील आदिवासी विद्यार्थी, महिला, तरुणी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलाय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संयोगिता टेमघरे यांनी केलंय। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पेण, आदिवासी विकास प्रकल्प पेण आणि अंकुर ट्रस्ट पेण या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आज पेण येथे महिला पतंग उत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। अंकुर ट्रस्ट गेल्या 13 वर्षापासून हा पतंग उत्सव साजरा करते। दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया कांडाच्या वर्षापासून हा त्यांनी कार्यक्रम साजरा केलेला आहे। महिलांना त्याच्यामधून सशक्तीकरण व्हावं, त्यांना सामर्थ्य मिळावं, त्यांना सपोर्ट मिळावा यासाठी त्यांनी हा पतंग उत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे। महिलांच्या आशा आकांक्षा, त्यांचे स्वप्न यांना भरारी मिळावी आणि पतंगासारखं त्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये यशाची उंच उंच शिखरे गाठता यावीत, हा त्या मागचा हेतू आहे। निश्चितपणाने या ठिकाणी या उत्सवातून महिलांना अधिक चांगली प्रेरणा मिळू शकते आणि त्यांना त्यांच्या पाठीमागं कोणीतरी आहे, त्यांना शासनाचं असेल, समाजाचं असेल, सर्वांचं समर्थन आहे, पाठबळ आहे, एकीचं पाठबळ निर्माण होईल अशा पद्धतीने या कार्यक्रमाची धारणा आहे। या कार्यक्रम साजरा करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण यांनी सुद्धा त्यांचा जो 1 जानेवारी ते 31 जानेवारी हा रस्ता सुरक्षा सप्ताह आहे ते या कार्यक्रमाची सांगड घातलेली आहे। त्यांनी सुद्धा शहरामधून प्रभात फेरी काढलेली आहे। मुलींसाठी, महिलांसाठी, नागरिकांसाठी रस्ता सुरक्षेचे नियम त्यांनी पाळले पाहिजेत, ऍक्सिडेंट होणार नाही त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजेत, हा सुद्धा त्यांचा कार्यक्रम चालू आहे। तर या कार्यक्रमाची त्यांनी सांगड घातलेली आहे। निश्चितपणाने यातून सुद्धा एक चांगल्या कार्यक्रमाची निर्मिती झाली आणि याच कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी आता काही मुलींना, कॉलेजमधल्या किंवा शाळेतल्या मुलींना सुद्धा ज्या लायसन देण्यासाठी आणि ट्रेनिंग देण्यासाठी पात्र आहेत त्यांना ट्रेनिंग देणार आहेत आणि त्या ट्रेनिंग झाल्यानंतर मग त्या मुलींना सुद्धा आपण स्वयंरोजगारासाठी काही साधन उपलब्ध करून देतील का यावर सुद्धा आपण विचार जे तो करणार आहोत। आदिवासी विकास विभाग जो आहे तो सतत आदिवासीच्या विकासासाठी प्रयत्न करत असतो आणि या सुद्धा कार्यक्रमात त्यांनी त्यांचा सहभाग नोंदवला। त्यांच्या शाळेच्या मुली आहेत, त्यांनी अतिशय सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले आणि त्या मुलींनी सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि या ठिकाणी अतिशय चांगला या कार्यक्रमाचा परिणाम झाला। यातून त्यांना चांगली प्रेरणा मिळेल आणि निश्चितपणे त्यांच्या आयुष्यामध्ये एक पतंगासारखी उंच भरारी घेण्याची त्यांना प्रेरणा मिळून जाईल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मी माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.